2100च्या हप्त्याचं लाडक्या बहिणींचं स्वप्न मावळलंय। कारण लाडकी बहीण योजनेसाठी गेल्या वर्षीची तरतूद करण्यात आली तेवढ्याच रकमेची तरतूद 2025-26 वर्षासाठी करण्यात आली आहे। लाडकी बहीण योजनेसाठी 36,000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। आतापर्यंत 33,232 कोटींचा खर्च लाडकी बहीण योजनेसाठी करण्यात आला असून 2,53,00,000 महिलांना या योजनेचा लाभ मिळालाय। त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या आणखी घटण्याची शक्यता वर्तवण्यात येते। सध्याच्या तरतुदीप्रमाणे 2 कोटी महिलांनाच याचा लाभ मिळू शकतो। नव्या निकषांच्या आधारे जानेवारी अखेरपर्यंत 2,41,00,000 लाभार्थी महिला योजनेसाठी पात्र ठरल्यात। मागच्या वर्षी 9 महिन्यांसाठी तब्बल 46,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती। यंदा तब्बल 10,000 कोटी रुपयांनी तरतूद कमी करण्यात आली आहे। आताची तरतूद लक्षात घेता 1,500 रुपये प्रमाणे 2 कोटी महिलांनाच याचा लाभ वर्षभर मिळू शकतो। यावरून आज विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे। तर लाडक्या बहिणींसाठी अर्थसंकल्पात काय? लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता मिळणार नाही। लाडकी बहीणसाठी आतापर्यंत 33,232 कोटी रुपयांचा खर्च आलाय। लाडकी बहीणसाठी 36,000 कोटींची तरतूद यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।